आपलं नाव? विष्णू भुजंगराव भुंबर, राहणार येनोरा. माझा 25 वर्षापासून गायरान जमिनीमध्ये कोठा आहे. पुढच्याचं माझ्या बाजूला त्याचा गट क्रमांक 4ची जमीन आहे. मी त्यांना सांगितलं की तू तुझी जमीन मोजून घे, निगत जर असली तर मी सोडून देतोय. पण काही न करता, काही न मोजणी लावता तहसीलदार मॅडमनं डायरेक्ट सांगितलं की मला नोटीस पाठवली की 30 तारखेला तुला तुझा कोटा हे चट मोडून तोडून काढावा लागेल, पोलीस यंत्रणा पूर्ण येईल, हे तुझं चट सत्यानाश करण्यात येईल. नोटीस कधी आली तुम्हाला? नोटीस मला आज आली. आणि नोटीस कधी काढली मॅडम? मॅडमनं काढलेली ती मला सांगता यायची नाही, पण माझ्या हातात आज आली. हो, मला याच्याबद्दल सगळ्याला सांगणं आहे की बाबा नम्र विनंती एकच आहे, जर काही झालं तर मी माझी आत्महत्या करणार. 25 वर्ष झाले या जागेवर आहे. त्यांची निगत असली तर त्यांना मोजणी करून घेऊन त्यांनी त्यांची जमीन मी माझ्या मनाने सोडून देईल. पूर्ण गाव येनोरा, अर्ध्या गाव पूर्ण शिवारात आहे. करू नये. नाव काय? त्यांचं नाव लक्ष्मण सकाराम भुंबर. आणि तुमचं नाव? माझं नाव विष्णू भुजंगराव भुंबर. नंतरची भूमिका काय असणार? नंतरची भूमिका यांनी जर असं काही केलं तर मी माझी आत्महत्या करणार शासनाला सांगून. कारण की मॅडमनं हे करायला नव्हतं पाहिजे, मला टाईम द्यायला पाहिजे होता. टाईम न देता त्यांनी आज माझ्या हातात नोटीस दिली. 3 दिवसात खाली शनिवार रविवार सुट्टी आलेली आहे. मी जायचं आहे कोणाकडं? आणि सोमवारी ते मला 11 वाजता मी चट तोडून काढणार, पोलीस यंत्रणा येणार आणि चट हे तुझं मोडून तोडून आम्ही घेऊन जाणार. नोटीस आज आली का? हो, नोटीस आज आली. आज कोणता वार आहे? आज शुक्रवार आहे. शनिवारी? हो, मी सुट्टी, रविवारी सुट्टी. मी आज दिवसभर मॅडमच्या ऑफिसला बसून होतो, तर मॅडम काय तिथं आलेल्या नाहीत. मी 3 वाजल्यापासून त्याच्या तिथं समोर बसलेलो होतो. आपण काय तक्रार वगैरे केली? नाही, आपण तक्रार वगैरे याच्या आधी पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे की बाबा याने याची मोजणी करून घेऊन यांची निगत असली तर मी सोडून देईल, याने याची मोजणी करून घ्यावी. मी याच्या आधी मॅडमला एक रिश्यू पत्र दिलेलं आहे की मॅडम मी या गायरान जमिनीत राहतो, याचा काहीतरी तडजोड करा. पण त्यांनी माझ्या याच्यावर काही आक्षेप घेतलेला नाही. आणि यांच्या याच्यावर त्यांनी 3 दिवसात मला लेटर काही न सांगता माझ्याकडे हे पाठवलेलं आहे. मी कशी खाली करायची? आणि मी 25 वर्ष झाले या जागेवर राहतो. यांनी याची मोजणी करून यांची जर निगत असली तर मी द्यायला तयार आहे. पण यांची मोजणी सरकारी फीस भरून मोजणी करून घ्यावी. हो, मी सध्या म्हणजे आमच्या पेरण्या लावण्या चालू, एक तर पाऊस नाही, आम्ही त्याच्यात बेजार आहेत. त्याच्यानंतर हे जी खेंगटे आहेत, आज 1 महिन्याच्या अगोदर मी तहसीलदार मॅडमला एक लेटर दिलेलं होतं, त्यांच्याकडून रिश्यूपत्र आणलेलं आहे. त्यांनी माझ्या याच्यावर काही आक्षेप घेतलेला नाही. पण यांना न्याय करायचा तर सरसगट करावं, सारखा करावं, एक दुसऱ्याला आजूबाजूचं करू नये. आणि आम्ही सध्या म्हणजे आज तर एक पाऊस नसल्यामुळं फार बेजार आहेत. मॅडमला माझी कळकळीची विनंती आहे, यांनी न्याय करावा तर बरोबर करावा, दोन्ही समान करावा, सारखा करावा. मला याचं अगोदर कळवणं काम होतं. मी 1 महिन्याच्या अगोदर पत्र देऊन बी मला यांनी काहीही कळवलेलं नाही. मी आज शेती करू का यांच्या संग, म्हशी करू का यांच्या संग कटकटी करू? मला आता दुसरा आत्महत्या केल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. मी यांच्या मीडियाच्या माध्यमाने सगळ्याला सांगतो की जर माझं काही करता काही झालं तर हे जिम्मेदार राहतील.